हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून आव्हान। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे मंगेश ससाणे यांची हायकोर्टात याचिका। नागपूरमध्ये ओबीसी जनजागृती रथयात्रा सुरू। जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर ओबीसी आंदोलन तीव्र। सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना अंतिम निर्णय नाही। अधिसूचनेवर आक्षेप नोंदवण्याची संधी। आक्षेपांवर सुनावणी होऊन अंतिम निर्णय। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया देऊ नका। बैठकीत अजित पवारांच्या सर्व मंत्री आणि आमदारांना सूचना। मुंबईत फक्त सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी। विरोधी पक्षातील 11 आमदारांना पालिकेकडून निधी नाही। माहिती अधिकारात वास्तव उजेडात। देवगिरी बंगल्यावरील बैठकीत अजित पवार गटाची राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरली। कुठल्याही फॉर्मवर सही करू नका। कुठेही अनुमोदक होऊ नका। दादांच्या आमदारांना सूचना। आम्ही पलटूराम होणार नाही। संजय राऊतांचा नितीश कुमारांना टोला। ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकपदी भाजपचे 4 नेते। 2024ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचं नियोजन। संजय राऊतांचा हल्लाबोल। कोल्हापुरात अतिक्रमण केलेल्या मशिदीच्या पाडकामासाठी पालिका पथक दाखल। कारवाई विरोधात स्थानिकांचं ठिय्या आंदोलन। राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द। आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे मंत्रिमंडळाची बैठक रद्द। शिंदेगडाचे खानापूरचे आमदार अनिल बाबर यांचं निधन। उपचारादरम्यान मृत्यू। मुख्यमंत्री शिंदे आटपाडीला जाणार। बाबर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार। अनिल बाबर यांच्या निधनानं संवेदनशील लोकप्रतिनिधी गमावला। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांकडून ट्विट करत श्रद्धांजली। ठाकरेगडातील दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवे भाजपच्या वाटेवर। उद्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। परमबीर सिंह यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणात गुन्हा घडल्यानंतर 5 वर्षांनंतर तक्रार। आरोपी सिद्ध करणारे पुरावे आढळले नाहीत। सीबीआयकडून तपास बंद करण्याचा अहवाल सादर। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। सर्व निलंबित खासदारांना अधिवेशनात सहभागी होता येणार। सर्व 146 खासदारांचं निलंबन मागे। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री बजेट सादर करणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बढती आणि बदल्या। दया नायक वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी तर राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। पुण्यात नियम मोडल्यास वाहन चालकांचा परवाना रद्द होणार। गेल्या वर्षी 1000हून अधिक वाहन चालकांचे परवाने 3 ते 6 महिन्यांपर्यंत निलंबित। नवीन सरकार आल्यानंतर पूर्ण बजेट घेऊन येणार मोदींचं वक्तव्य। तर गोंधळ घालणं काहींचा स्वभाव। गोंधळ घालणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं। मोदींची विरोधकांवर टीका। अहिंदूंना प्रवेश नाही। मंदिराबाहेर पाट्या लावा। तमिळनाडूतील मंदिराच्या दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाचे निर्देश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।